ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर विद्या समिती अंतर्गत ई कंटेंट डेव्हलपमेंट उपक्रम सन 2020-21। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बहुराष्ट्रीय कंपन्यांचे गुण यांविषयीची माहिती जाणून घेणार आहोत। पाहूयात बहुराष्ट्रीय कंपनींचे गुण। त्यामध्ये पहिला मुद्दा आहे तो म्हणजे रोजगार निर्मिती। पाहूयात बहुराष्ट्रीय कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावरती यजमान देशांमध्ये रोजगार निर्माण केलेला आपल्याला पाहावास मिळतो, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे येथे बहुराष्ट्रीय कंपन्या वरदान ठरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारत देशात जर या ठिकाणी विचार करायचा म्हटलं तर 1991च्या धोरणामधील असणारे जे काही शिथिलता मिळाल्यामुळं पूर्वीचे असणारे जे काही उद्योग होते ते उद्योग या ठिकाणी फक्त देशांतर्गत चालू होते, परंतु 1991च्या धोरणामुळं त्या ठिकाणी विदेशीसुद्धा या ठिकाणी गुंतवणूक आपल्या भारत देशामध्ये झालेली दिसून येते। त्याचबरोबर विदेशी असणाऱ्या कंपन्यासुद्धा आपल्या भारत देशामध्ये येऊन येथे या ठिकाणी उत्पादन करत असलेले आपल्याला दिसून येतात। आपल्या असणाऱ्या देशातील अनेक प्रकारच्या बेरोजगार लोकांना हाताला रोजगाराच्या संधी देण्याचं काम अशा असणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून झालेलं आपल्याला दिसून येतं। एक प्रकारे भारतातील असणारे जे काही विकसनशील देश आहे त्या विकसनशील देशाला एक प्रकारे या रोजगाराच्या संधीच्या माध्यमातून लोकांना हाताला रोजगार मिळाल्यामुळं त्यांच्या असणाऱ्या राहणीमानामध्ये सुद्धा सुधारणा झालेली आपल्याला पाहावयास मिळते। यानंतरचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे विदेशी भांडवलाचा प्रवाह। विद्यार्थी मित्रांनो, जशा विदेशी कंपन्या आपल्या भारत देशामध्ये येऊ लागल्या तशा प्रकारचं विदेशी भांडवलाचा प्रवाहसुद्धा आपल्या भारत देशामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतो। विद्यार्थी मित्रांनो, विकसनशील देशाच्या जलद विकासासाठी बहुराष्ट्रीय कंपन्या आवश्यक विदेशी भांडवल आणतात आणि त्याचबरोबर देशांतर्गत अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी विदेशी भांडवल या ठिकाणी खूप महत्त्वाचं आणि आवश्यक असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। कारण विदेश असणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्या त्यांच्या देशातून या ठिकाणी आपल्या भारत देशामध्ये किंवा इतर अन्य देशांमध्ये सुद्धा भांडवल गुंतवणूक करतात, त्या देशामध्ये उद्योग किंवा व्यवसाय उभा करतात आणि तिथे उत्पादन घेतलं जातं आणि उत्पादन घेऊन त्या देशातील असणाऱ्या लोकांना चांगल्या प्रकारच्या गुणवत्तापूर्ण वस्तू व सेवा त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं काम करीत असलेल्या दिसून येतात। एकूण देशाच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे चालना मिळू शकते, लोकांच्या राहणीमानामध्ये सुधारणा होऊ शकते, त्याचबरोबर दरडोई उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ होऊ शकते। या ठिकाणी या असणाऱ्या त्या कारणाचा फायदा या ठिकाणी आपल्याला उचलता येऊ शकतो। यानंतरचा तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे संसाधनांचा योग्य वापर। विद्यार्थी मित्रांनो, बहुराष्ट्रीय कंपन्या त्यांच्या प्रगत तांत्रिक ज्ञानामुळं यजमान देशाच्या निष्क्रिय भौतिक मानवी संसाधनांचा योग्य वापर करतात आणि त्याच्या माध्यमातून या असणाऱ्या यजमान देशांचे जे काही असणारे उत्पन्नाचे प्रमाण आहे ते उत्पन्नाचे प्रमाण एकूणच वाढत चाललेले आपल्याला दिसून येत आहे। कारण प्रगत आणि तांत्रिक ज्ञानामुळं एखाद्या देशामध्ये एखादी कंपनी किंवा कारखाना उभा राहतो, त्या देशातील असणाऱ्या निष्क्रिय जी काही भौतिक संसाधनं होती ती संसाधनांचा योग्य आणि पुरेपूर असा वापर करून बदलत्या नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्या देशातील असणाऱ्या किंवा यजमान देशातील असणाऱ्या उद्योग आणि विकासाला या ठिकाणी चालना मिळाल्यामुळं त्या देशाची प्रगती व्हायला त्या ठिकाणी मदत होत असते। यानंतरचा चौथा मुद्दा आहे तो म्हणजे तांत्रिक विकास। विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी असणाऱ्या चित्राच्या माध्यमातून आपण पाहूयात आणि काही मुद्दे काही बाबी जाणून घेऊयात। विद्यार्थी मित्रांनो, बहुराष्ट्रीय कंपनी एखाद्या देशामध्ये ज्या वेळेला येते त्या देशात असणारा एखादा कारखाना उभा राहतो त्यावेळेला अशा असणाऱ्या कंपन्यांमुळं यजमान देशांच्या तांत्रिक विकासाला मदत होते किंवा तांत्रिक विकास व्हायला मदत झाल्यामुळं एका देशातून दुसऱ्या देशामध्ये तांत्रिक विकासाचे जे काही पारदर्शक वहन आहे ते वहन व्हायला मदत होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते। अशाच प्रकारे बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे गरीब देशांना देखील तांत्रिक विकासाला मदत झालेली आपल्याला दिसून येते। एकूणच त्या देशाचा विकास झालेला आपल्याला पाहावयास मिळेल। म्हणजेच एकूणच विदेशी देशातील असणारे जे काही तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान यजमान देशामध्ये आल्यामुळं यजमान देशातील असणाऱ्या जे काही उद्योग आणि व्यवसायाला जे काही भरभराट झालेली आहे किंवा चालना मिळालेली आहे ते एक प्रकारचं तांत्रिक विकासामुळं ते शक्य झालेलं आहे असं आपल्याला सांगता येतं। यानंतरचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे व्यवस्थापकीय विकास। विद्यार्थी मित्रांनो, बहुराष्ट्रीय कंपन्या आधुनिक व्यवस्थापनाची तंत्रे वापरत असतात
आणि या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणारे जे काही कर्मचारी आहेत ते कर्मचारी हे मोठ्या प्रमाणावर व्यवस्थापनामध्ये संशोधनाचे कार्य करतात आणि संशोधनाच्या माध्यमातून व्यवस्थापन कार्यामध्ये नैपुण्यता नाविन्यता आणून अनेक प्रकारचे सिद्धांत व नवीन पद्धती यांद्वारे व्यवस्थापनामध्ये व्यावसायिकता आणण्यास मदत करत असतात आणि त्याच्याच माध्यमातून यजमान देशामध्ये व्यवस्थापकीय विकास एक प्रकारे घडून येऊ शकतो. आणि हा व्यवस्थापकीय विकास केव्हा घडून येऊ शकतो? ज्या व्यक्तींच्या मनामध्ये नवनवीन कल्पना सुचतात आणि त्या कल्पनांना वाव जर दिला गेला व्यवस्थापनाने, तर अशा वेळेला अशा प्रकारच्या असणाऱ्या व्यवस्थापन कार्यामध्ये किंवा अशा प्रकारच्या असणाऱ्या कंपन्यांमध्ये नाविन्यपूर्ण असणारे जे काही उद्योग व्यवसायालाचे चालना दिलेली आहे त्याच्या माध्यमातून या ठिकाणी नवनवीन प्रकारची जी काही उत्पादन आहेत ते उत्पादन बनवण्यासाठी एकूणच त्यांच्या मनामध्ये असणारे जे काही कल्पना विकास या ठिकाणी केल्यामुळं अशा प्रकारच्या असणाऱ्या व्यवस्थापकीय कार्यामध्ये सुद्धा एक प्रकारचा विकास साधण्यास किंवा विकास होण्यास मदत होऊ शकणार आहे. आपल्या समोर असणाऱ्या स्क्रीनवरती पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला सर्वांना दिसत आहे की एक व्यवस्थापक आहे. तो व्यवस्थापक अशाच प्रकारचा नवनवीन शोध घेत आहे आणि नवीन शोधाच्या माध्यमातून कल्पनाशक्तीवरती आधारित अशा प्रकारचा नवीन प्रयोग किंवा उपक्रम राबवून त्या ठिकाणी नाविन्यता आणत असलेला आपल्याला दिसून येतो. दुसऱ्या चित्रामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं की ज्या ठिकाणी नवनवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नवीन काहीतरी या ठिकाणी बनवण्याचं काम किंवा आपल्या व्यवस्थापकांना योग्य मार्गदर्शन किंवा गाईडलाईन देऊन त्या ठिकाणी त्यांच्या असणारे जे कामामध्ये उत्साह आहे तो उत्साह निर्माण करून संशोधनाच्या माध्यमातून नवीन काहीतरी मिळवण्याचं कार्य किंवा नवीन काहीतरी तयार करण्याचं कार्य या माध्यमातून होत असलेलं आपल्याला दिसून येतं. हा एक मुद्दा आपल्याला सांगता येतो. त्यानंतर 6वा मुद्दा आहे तो म्हणजे स्थानिक मक्तेदारी समाप्त. विद्यार्थी मित्रांनो, पूर्वी काय होतं की देशातल्या देशात या ठिकाणी अनेक प्रकारचे कारखाने होते, कंपन्या होत्या, परंतु त्या देशातल्या देशात या ठिकाणी कंपन्या असताना अनेक प्रकारचे मक्तेदार या ठिकाणी असायची. वस्तूचे भाव या ठिकाणी त्यांच्या मनाप्रमाणेच असायचे. परंतु अशा प्रकारच्या बहुराष्ट्रीय कंपन्या अनेक देशामध्ये येऊ लागल्या आणि आल्यानंतर अशा असणाऱ्या कंपन्यांनी जे काही त्या देशामध्ये किंवा यजमान देशामध्ये उत्पादन करून त्या देशातील असणारे जे काही मक्तेदारीयुक्त स्पर्धा होती ती स्पर्धा कमी केल्यामुळं त्या ठिकाणी पूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून या असणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्या आपलं उत्पादन यजमान देशामध्ये करू लागलेल्या आपल्याला दिसून येतात आणि त्याच्याच माध्यमातून जी काही स्पर्धा होती ती स्पर्धा या ठिकाणी वाढलेली आपल्याला दिसून येते. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या काही असणाऱ्या कंपन्या होत्या यजमान देशातली आणि नवीन येणाऱ्या ज्या काही कंपन्या होत्या बहुराष्ट्रीय कंपन्या होत्या यांच्यामध्ये या ठिकाणी स्पर्धा निर्माण झाली आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जी काय स्थानिक मक्तेदारी होती ती स्थानिक मक्तेदारी मोडखळीला आली आणि त्याचबरोबर उत्पादने हे दर्जेदार पद्धतीनं आणि योग्य आणि रास्त किमतीला उपलब्ध झाल्यामुळं बहुराष्ट्रीय कंपन्यांची स्थानिक जी काय मक्तेदारी आहे ती मक्तेदारी समाप्त झाली आणि त्याच्याचबरोबर वास्तविक काय बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत त्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या माध्यमातून देशांतर्गत कंपन्याची जी काही कार्यक्षमता आहे किंवा गुणवत्ता आहे ती गुणवत्ता सुधारण्यास मदत झालेली आपल्याला दिसून येते. या अशाच प्रकारचे असणारे कंपन्याची उदाहरणंसुद्धा तुम्हाला पहिल्या असणाऱ्या चित्रामध्ये दिसत आहेत. यामध्ये जर आपल्याला सांगायचं म्हटलं तर P&G सारखं उदाहरण देता येऊ शकेल, हिंदुस्तान युनिलिव्हरचं या ठिकाणी उदाहरण देता येऊ शकेल, वोडाफोनच्या माध्यमातून उदाहरण देता येऊ शकेल किंवा इतर अन्य प्रकारच्या कंपन्याची उदाहरणं तुमच्या समोर स्क्रीनवरती या ठिकाणी दिसत आहेत पहा. यानंतरचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे 7वा जीवनशैलीत सुधारणा. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारच्या असणारं नवीन या ठिकाणी बदल होऊ लागल्यामुळं नवीन कंपन्या देशामध्ये येऊ लागल्यामुळं किंवा यजमान देशामध्ये कार्य करू लागल्यामुळं उत्पादन कार्याला चांगल्या प्रकारचं कार्य झाल्यामुळं त्याचा परिणाम असा दिसून आला की उच्च गुणवत्तापूर्ण उत्पादने आणि सेवा दिल्यामुळं बहुराष्ट्रीय कंपन्यांचे जे काय यजमान देशातील लोकांचे जे काय जीवनमान आहे ते जीवनमान सुधारण्याचं कार्य झालेलं आपल्याला दिसून येतं. लोकांच्या राहणीमानामध्ये सुधारणा झाली, लोकांच्या या ठिकाणी कार्यामध्ये किंवा लोकांच्या असणारे जे काय जीवनशैली आहे ती जीवनशैली सुधारल्यामुळं लोकांचे असणारे जे काही कार्यपद्धती आहे ती कार्यपद्धती एक प्रकारे नाविन्यता आलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढचा 8वा मुद्दा आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय बंधुता आणि संस्कृतीचा प्रसार. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे बहुराष्ट्रीय कंपनी ही अनेक देशांमध्ये त्याचं जाळं असलेलं आपल्याला दिसून येते. त्याच्या असणाऱ्या उपशाखा त्या ठिकाणी असलेल्या आपल्याला दिसून येतात, परंतु मुख्य शाखेच्या माध्यमातून अनेक देशांमध्ये त्याचं जाळं असल्यामुळं त्या ठिकाणी असणाऱ्या देशातील विविध देशातील असणाऱ्या कंपन्या अर्थव्यवस्थेचे एकत्रीकरण करून आंतरराष्ट्रीय जी काही बंधुता आहे ती बंधुता निर्माण करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. तसेच यासाठी प्रोत्साहन देऊन जागतिक स्तरावरती संस्कृतीचा प्रचार या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो.
जागतिक शांतता आणि बंधुता प्रस्थापित व्हावी या दृष्टिकोनातून समृद्धीचा मार्ग म्हणून एक प्रशस्त कार्य या आंतरराष्ट्रीय बंधुता व संस्कृतीचा प्रसार या माध्यमातून या ठिकाणी झालेला दिसून येतो. एक चित्राच्या माध्यमातून जर पाहायचं म्हटलं तर पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला सर्वांना दिसून येईल अनेक प्रकारचे देशाचे असणारे जे काय लोक आहेत त्या ठिकाणी बंधुभावाने या ठिकाणी वागत असलेले आपल्याला दिसून येतात. दुसऱ्या चित्रामध्ये सुद्धा तशाच प्रकारचं आहे. संस्कृतीची जोपासना केलेली आहे. अनेक प्रकारच्या देशातील असणारे जे काही संस्कृती आहे त्या संस्कृतीचं जोपासण्याचं काम करत असताना या असणाऱ्या कंपन्यांनी आपलं उत्पादन बाजारपेठा काबीज केल्या दिसून येतात आणि लोकांच्या असणाऱ्या गरजा, लोकांच्या असणाऱ्या आवडीनिवडी ह्या जोपासण्याचं काम किंवा त्यांच्या असणारे जे काय विविध धार्मिकता आहे ते धार्मिकता या ठिकाणी जोपासण्याचं काम करत असलेले आपल्याला दिसून येतात आणि त्याच्याच माध्यमातून आंतरराष्ट्रीय बंधुता आणि संस्कृतीचा प्रसार या ठिकाणी झालेला दिसून येतो. धन्यवाद मित्रांनो. यानंतर आपण पुढील लेक्चरला बहुराष्ट्रीय कंपन्यांचे दोष काय आहेत यांविषयीची माहिती जाणून घेऊयात. तत्पूर्वी धन्यवाद.